शक्तीप्रदर्शन दोन्ही पक्षांचं आहे. उदयजी आणि किरणजीसुद्धा सामील होत आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ नेत्यांची त्यांची चर्चा झालेली आहे आणि किरण सामंतांचा योग्य तो मान युतीमध्ये राखला जाईल, हे सुद्धा मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि ह्याचं सगळ्याचं कारण म्हणजे मोदी साहेबांनी केलेला विकास आहे. आणि आमचं नेहमीच एक आत एक आणि बाहेर एक असं कधीही नसतं. आम्ही अगोदरच ठरवलेलं होतं की जिल्ह्याच्या विकासामध्ये एकत्र काम करायचं. राणेसाहेब स्वतः मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होऊ शकेल, त्याच्यामुळे मी अगदी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि हे करत असताना जर हे तिकीट किरण सामंतला मिळालं असतं तर त्यांचासुद्धा प्रचार मी तेवढ्याच जोमाने केला असता. विजय झाला म्हणजे त्यांना असं वेगळं म्हणायचं असेल की आतापर्यंत त्यांचे विजय झालेले होते. विजय हा शेवटी मतदानामध्ये व्हायला लागतो. तोंडी विजय का उपयोग आहे? त्याच्यामुळे ते आपल्या मनाचं समाधान करून घेत आहेत असं मला वाटतं. कारण त्यांनी 2 टर्म आता काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. लोकांना काम करणारे नेते आवडतात आणि त्यांच्या हातात काही सत्ताच नाही, त्याच्यामुळे ते काही काम करू शकले नाही म्हणून मी काय त्यांना दोष देणार नाही. उद्धवसाहेब त्यांना मंत्री बनवू शकले असते, परंतु त्याच्याऐवजी गटनेत्यासारखं एक दुय्यम दर्जाचं पद देऊन त्यांनी एका अर्थाने त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही फक्त संघटनेमध्ये काम करू शकता, तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर मंत्री म्हणून काम करू शकत नाही. हे एका अर्थाने त्यांनी दाखवलं. आता तो त्यांचा अपमान होता की नाही मला कळत नाही त्याच्यामध्ये फारसं, पण ते त्यांच्या खूप जवळचे होते उद्धव साहेबांचे आणि त्याच्यामुळे साहजिक आमची अपेक्षा होती त्यांना राज्यमंत्री का होईना करतील म्हणून, पण नाही केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.